नमस्कार प्रेक्षकांनो, वेस्ट टेक ट्रेंडी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, यूपीएस योजनेत मिळणार ओल्ड पेन्शन स्कीम सारखीच सुविधा। तर याच्याबद्दल जाणून घेऊया। तर केंद्र सरकारने युनिफाईड पेन्शन स्कीम अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे। आता या कर्मचाऱ्यांनाही रिटायरमेंट आणि थेट ग्रॅज्युएटीचे फायदे अगदी ओल्ड पेन्शन स्कीम प्रमाणेच मिळणार आहेत। तर यूपीएस खालील महत्त्वाची वैशिष्ट्ये, घटक आणि तपशील। तर धोरण लागू करणारी अधिसूचना ही तपशीलमध्ये 24 जानेवारी 2025 मध्ये। तर घटक राहणार आहे यूपीएस विकल्प प्रभावी तारीख, तर ती राहणार आहे तपशीलमध्ये 1 एप्रिल 2025 पासून नोकरीत येणारी सर्व सेंट्रल सर्व्हिस सिव्हिल सर्व्हिस कर्मचारी। तिसरे घटक राहणार आहे लागू नियम, तर तपशील राहणार आहे सेंट्रल सिव्हिल सर्व्हिसेस रूल 2021। तर घटक राहणार आहे किमान सेवा अर्जित काळ, तर तपशील राहणार आहे 10 वर्ष। तर घटक राहणार आहे किमान हमी पेन्शन, तपशील राहणार आहे 10,000 रुपये प्रति महिना। तर घटक राहणार आहे कुटुंबियांना पेन्शन, तर तपशील राहणार आहे अंतिम पेन्शनचे 60% फॅमिली पेन्शन। तर सामाजिक सुरक्षा वाढवणारा निर्णय, तर केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी स्पष्ट केले आहे की हा नवा उपक्रम कर्मचाऱ्यांना दीर्घकालीन मागणीला प्रतिसाद देतो आणि नॅशनल पेन्शन स्कीम म्हणजेच एनपीएस अंतर्गत सर्व श्रेणीतील कर्मचाऱ्यांसाठी मजबूत सामाजिक सुरक्षेची दिशा दाखवतो। ग्रॅज्युएटीचे नवे प्रावधान, तर यूपीएस मधील कर्मचारी रिटायरमेंट वा मृत्यूच्या वेळी ग्रॅज्युएटीसाठी पात्र ठरतील। दुसरे, गणना सेंट्रल सिव्हिल सर्व्हिसेस 2021 नुसार होईल। तिसरे, यामुळे ओल्ड पेन्शन स्कीम आणि नॅशनल पेन्शन स्कीम यांच्यातील असमानता कमी होईल। सेवा कालावधी व पेन्शन स्ट्रक्चर, तर किमान सेवा ही 25 वर्ष, तर हमी पेन्शन ही शेवटच्या 12 महिन्याच्या सरासरी मूळ पगारा इतके। तर किमान सेवा ही 10 ते 24 वर्ष, तर हमी पेन्शन 10,000 माहे। तर किमान सेवा ही सेवा दरम्यान मृत्यू, तर हमी पेन्शन अंतिम पेन्शनचे 60% कुटुंबियांना। तर यूपीएसचा विकल्प कसा फायद्याचा, तर सुरक्षित पेन्शन हमी रक्कम ठेवलेली असल्याने निवृत्त धनाची निश्चितता वाढते। दुसरे, कुटुंबीय संरक्षण, पेन्शनधारकांचा अस्वीकारार्ह आकस्मिक मृत्यू झाला तर कुटुंबांना 60% फॅमिली पेन्शन मिळते। तिसरे, ओपीएस समान लाभ, तर ग्रॅज्युएटी व पेन्शन हक्क हे ओपीएस इतक्याच प्रमाणात। चौथे, एनपीएस पेक्षा विकल्प, तर एनपीएस अंतर्गत असलेले कर्मचारी गरजेनुसार यूपीएसची निवड करू शकतात, ज्यामुळे दीर्घकालीन निश्चित परतावा मिळतो। तर पुढील पाऊल काय, तर केंद्र सरकारने आदेश जाहीर केले आहेत की आता संबंधित मंत्रालय विभाग आणि कर्मचारी संघटनांनी लागू प्रक्रियेसाठी कारवाई सुरू केली आहे। कर्मचारी 1 एप्रिल 2025 पासून नोकरीला लागल्यास प्रवेशावेळी यूपीएस वर्सेस एमपीएस पैकी योग्य पर्याय निवडतील। तर प्रेक्षकांनो, तुम्हाला दिलेली माहिती कशी वाटली आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।